गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव निखिल गावंडे आणि आज आपण वैदिक संस्कृती या पाठाबद्दल थोडी माहिती घेऊया. तर आपण वर्ग 6वा आपला इतिहास विषय आहे आणि मागच्या पिरियडमध्ये आपण त्यांचे वेदांचे प्रकार आणि लोकजीवन, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर बेसिकली यामध्ये आपण आज त्याच्या पुढचा भाग म्हणजे शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन याबद्दल माहिती घेणार आहोत. तर वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. आपण एक गेस पण करू शकतो की आपल्या 4-5 जनरेशन किंवा 3 जनरेशन आधी लोक शेतीच करत असत. आणि आपण वैदिक संस्कृतीची गोष्ट केली तर त्या काळी शेती हाच एक प्रमुख व्यवसाय हा साहजिकच राहणार आहे. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडलेली कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचा विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. तर बेसिकली आता आज जेव्हा आपण पाहतो की शेतांवर जे कीड पडते, त्या काळी ते समस्या होती, ती आजही आहे. आणि अथर्ववेदामध्ये याबाबत डिस्कशन किंवा त्याबद्दल उपाय हे सांगितलेले गेले आहेत. म्हणजे शेतीसाठी नांगरणे, त्यासाठी लोखंड त्या काळात होतं. तर त्या प्रकारे ते अशी शेती करत असे आणि खताचा वापर म्हणून शेणाचा ते वापर करत असते. एक ऑर्गॅनिक फार्मिंग तिथे होती. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. त्यामध्ये घोडा, गाय, बैल व कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जात असे, म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी गायीचा उपयोग केला जात असे. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात असे. म्हणजे गाय हे विनिमयासाठी साधन असल्यासाठी ते फार त्यांना जवळचे होते. त्यामुळे त्यांची चोरी होऊ नये याची देखील त्यांनी काळजी घेतलेली होती. घोडा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी आहे. त्याला माणसा जवळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोकांनी निष्णात होते. म्हणजे घोड्याची स्पीड जास्त असल्यामुळे त्याला रथाला बांधून त्या रथाचा वेग देखील आपण त्या रथाला घोड्याचा वेग आपण देऊ शकतो. त्यामुळे घोडा आणि रथ हे रथाला घोडा हे जोडला गेला. त्यामुळे एक वेगाने वाहणारं वाहन तिथे विकसित झालं. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांची चाके वजनाने हलके असतात. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकाचे वेदकालीन रथ अथर्वात खूप वेगवान होते. आर हे जे लाकूड होते ते नॉर्मल लाकूडपेक्षा हे वजनाने हलके असते. त्यामुळे घोड्याला देखील जास्त त्रास नाही होऊ नये आणि जो वेग घोड्याचा आहे तोच रथाला सहजपणे आपल्याला देता येतो. त्यामुळे ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा इकडून तिकडे जाण्यासाठी दुसऱ्या राज्यामध्ये किंवा अशा प्रकारे रथांचा वापर हा केला जात असे. आणि त्याची स्पीड हे बैलगाडी यापेक्षा जास्त असते किंवा पैदल चालण्यापेक्षा रथाची वेग हा जास्तच होता. त्यामुळे वेळेची देखील बचत तेव्हा होऊ लागली. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्या खेरीज इतर अनेक व्यवसायांचाही देखील विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. कारागीर हे समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. शेती आणि पशुपालन यांचा व्यवसाय विकास झाला होता. शेती या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी मानत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरींचा दर्जा दुय्यम होत गेला. पूर्वी त्यांना फार मोठे असे म्हणजे फार महत्त्वाचे स्थान होते, पण हळूहळू त्यांचा दर्जा हा कमी होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या व जातीमुळे समाज विषमता निर्माण झाली.
बेसिकली जातीचं निर्मिती कशी झाली याच्याबद्दल माहिती दिली गेली आहे. त्या काळात 400 वर्ण होते, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य व शूद्र. या समाजात हे व्यवसाय ठरत असत, पण हळूहळू ते जन्मावरून ठरत गेले. त्यामुळे जातीचा उगम झाला, समाजात विविध प्रकारची विषमता हे निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीचे काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले जाते. पहिला टप्पा आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गुरुजवळून विद्या करण्याचा हा काळ असेल. तर त्यामध्ये आयुष्य कसे जगावे या संबंधी काही कल्पना तिथे काही रूढ होत्या. त्यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या टप्प्यामध्ये 4 आश्रम हे होते. त्यामध्ये प्रथम आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य. यामध्ये गुरुजवळ बसून ते राहून विद्या ग्रहण करण्याचा हा काळ, याला ब्रह्मचर्य ब्रह्माश्रम असे म्हणतो. ब्रह्मचार्य नाही, ब्रह्माश्रम. ब्रह्माश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषांनी कुटुंब, समाज यांसाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साह्याने पार पाडावी, म्हणजे गृहस्थ बनावे अशी याची अपेक्षा असे. दुसरा ब्रह्माश्रमानंतर कोणता आश्रम असेल तर गृहाश्रम. त्यामुळे कुटुंब, समाज यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पत्नीच्या मदतीने त्यांनी पार पाडाव्यात अशी अपेक्षा असते. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. टप्प्याने ते घरदाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे, अत्यंत साधेपणाने जगावे, म्हणजे एक प्रकारचा संन्यास असा प्रकार आपण म्हणतो. चौथा आश्रम म्हणजे संन्याश्रम. या टप्प्यात वर माणसाने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एका ठिकाणी राहू नये असा संकेत होता, म्हणजे संन्यास. चौथा आश्रम म्हणजे संन्याश्रम. तर बेसिकली सर्व मोह त्याग करून जीवनाचा अर्थ, मनुष्य जीवनाचा अर्थ हा समजून घेण्यासाठी हा आश्रम होता. त्यानंतर आहे धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारखे निसर्गातील शक्तींना देवरूपे दिले होते. तर त्या काळात धर्म कल्पनांमध्ये सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूपे दिलेली गेली होती. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवणारे वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत असताना हवी असे म्हणत असत. अशा तऱ्हेने अवतींमध्ये हवी अर्पण करण्याचे विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते व पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. सुरुवातीला ते साध्या प्रकारचे यज्ञ होते, पण हळूहळू ते वेळानुसार, काळानुसार ते अधिक कठीण होत गेले. त्यामध्ये यज्ञाचा माहिती दिलेली आहे. ते कठीण पार पडण्याचे पुरोहितांचे महत्त्व वाढत गेले. जसे जसे यज्ञ कठीण झाले त्यामुळे पुरोहित यांचे महत्त्व देखील वाढत गेले. वेदकालीन लोकांना सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचा विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हे नियम असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकाळी लोकांनी ऋतू असे नाव दिले. जसे त्या काळातही जसे विविध प्रकारचे ऋतू असत, सृष्टीचे व्यवहार कसे चालत असत यांचा विचार त्यांनी केलेला होता. त्यावर ते ग्रह कसे फिरतात त्यामुळे म्हणजे विविध प्रकारचे त्यांनी एक प्रकारचे ज्ञान डेव्हलप केलेले होते. त्याच्या गतीने फिरणारे सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला ऋत असे नाव दिले होते. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचा एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यानंतर संकटे येतात, तसे होऊ नये प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. त्यामुळे सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे धर्मप्रमाणे वागणे जे समजले. त्यामुळे बेसिकली समाजाला म्हणजे जे सृष्टीचे म्हणजे प्रकृतीचे नियम आहेत ते पालन केलं पाहिजे अशा प्रकारची त्याच्यात आपल्याला शिकवण
दिलेली होती. त्यामुळे लोक हे पर्यावरणाला धोका बनू नये अशा प्रकारचे त्यामध्ये ज्ञान दिलेले होते. शासन व्यवस्था. वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतींचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी म्हणत असते. म्हणजे त्या काळी जे शासन व्यवस्था आहे म्हणजे राजाचे राज्य अतिशय म्हणजे सुरळीतपणे पार पडावे त्यासाठी एक प्रत्येक ग्रामवस्तीचा एक प्रमुख म्हणून त्याला ग्रामस्थी असे म्हणत असत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे त्याचा प्रमुख विषप्ती असे म्हणत. त्यानंतर त्यांना विषप्ती त्याचा प्रमुख विष मिळून जन तयार होतो. जन एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्यांच्या प्रदेशाला जनपद असे म्हणतात, असे म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाईल. राजाचे रक्षण करणे, कडजोडा करणे, उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती. राजाची कर्तव्य काय होती? तडजोडा करणे, राज्याचे संरक्षण करणे, उत्तम राजकारभार करणे. तर अशा प्रकारचे राजा आणि त्याची डेफिनेशन इथे दिली आहे. राजकारभार उत्तम रीतीने चालण्यासाठी सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदुग असे म्हणले जात असे. भाग म्हणजे वाटा आणि जनच्या उत्पन्नात राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत असे, म्हणजे टॅक्स गोळा करणे. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विध जन या 4 संस्था होत्या. कोणत्या संस्था होत्या? बेसिकली सभा, समिती, विध, जन असे 4 संस्था हे राजाला मार्गदर्शन करण्यासाठी असतात. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विध या संस्थांच्या काम करण्यासाठी स्त्रियांचा सहभाग देखील असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत असे. जे सिनियर सिटीजन त्यांना अनुभव आहे त्यांच्या मंडळात सभा असे म्हणत असे. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकी समितीने असे म्हणत की समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचारप्रवाह, स्मृती व पुराण या नावांचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादी आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखू लागला. हळूहळू वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक इथे आधारलेला धार्मिक प्रवाह हिंदू जो धर्म आहे तो ओळखाऊ जाऊ लागला. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्यातील वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह असतात. पुढील पाठात आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. प्राचीन काळात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्यातील वैदिक प्रवाहांपेक्षा काही वेगळे अशा प्रकारचे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. तर त्याची माहिती आपण पुढील पाठामध्ये घेऊया. आजच्यासाठी एवढंच. हा धडा पुन्हा तुम्ही वाचून घ्या. तर बेसिकली वैदिक संस्कृतीमध्ये आपण जे काही पाहिलं, लोकजीवन पाहिलं, तिथे संस्कृती पाहिली, धर्मकल्पना पाहिल्या, शासन व्यवस्था पाहिल्या आणि त्यामध्ये ज्या वेद पाहिले त्यामध्ये विविध प्रकारची माहिती ही दिलेली गेली असेल. तर या माहितीच्या आधारे वैदिक संस्कृती ही अस्तित्वात होती. त्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे असे विविध ज्ञान किंवा वाङ्मय हे तयार झालं होतं. म्हणजे त्यामध्ये एक रिकॅप पाहून घेतला तर आपण त्यामध्ये वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था, दैनिक जीवन, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मकल्पना आणि शासन व्यवस्था अशा प्रकारचे आपण 5 महत्त्वाचे प्रमुख ठळक मुद्दे आपण बघितलेले आहे. त्या मुद्द्यांच्या आधारावर हा पाठ इथे संपला आहे. तर बेसिकली तुम्ही पुन्हा याचे वाचन, कारण की हे शब्द संस्कृत मधले आहे त्यामुळे पाठांतराला थोडे प्रॉब्लेम येईल. तर पुन्हा वाचून हे शब्द पाठ करण्याचा प्रयत्न करा व त्यामध्ये विविध जे नाव आहे ते देखील पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर पुढे स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्हाला होमवर्क म्हणून पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये आशयाचा विचार करून उत्तरे लिहा, चूक की बरोबर, एका शब्दात उत्तर लिहा, नावे लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा व टिपा लिहा. अशा प्रकारचे 6 प्रकारचे हे प्रश्न आहे. तुम्ही धड्याचे वारंवार वाचन किंवा 2 किंवा 3 वेळा केल्याने या प्रश्नांची उत्तर सहजपणे मला मिळतील.
एकदम इझी अशा प्रकारचे स्वाध्याय आहे हा. जसं की वैदिक वाङ्मयाची भाषा ते आपण आत्ताच बघितलेली मागच्या लेक्चरमध्ये. आणि आता आपण आपल्याला ते आठवण आहे की संस्कृत ही वैदिक वाङ्मयाची ही भाषा ही होती आणि सर्वाधिक प्राचीन साहित्य वैदिक वाङ्मय हे होते. अशा प्रकारे आपण याची माहिती बघितलेली आहे. पुन्हा हे याचे वाचन करा आणि पुढील स्वाध्याय हा सोडून आणा. सो आजच्या पिरियडमध्ये एवढंच. पुढच्या पिरियडमध्ये आपण पुढचा धडा पाहणार आहोत. सो थँक्यू एव्हरीवन.